मित्रांनो, रामकृष्ण हरी. राजकारणामध्ये प्रत्येक पद आणि प्रत्येक जे काही सभागृह आहे अतिशय महत्त्वाचं असतं. राज्यसभा, लोकसभा, त्यानंतर विधानसभा, विधान परिषद. आता यामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाला, आपल्या नेत्याला जागा द्याव्या किंवा आपल्या जागा असाव्या असा सर्वांचा एक आग्रह असतो. आता राज्यसभा झाली, आता शेवटी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक मेमध्ये आहे, पण याचं जे काही इफेक्ट आहे तो आत्तापासून जाणवू लागला आहे. आता मार्चच्या गरमीमध्ये ह्या विधान परिषदेच्या गरमी खूप आता वाढलेली आहे. कारण या निवडणुकीला अजून एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता सध्या त्यांचा कार्यकाल हा संपणार आहे आणि त्यानंतर त्यांना परत त्या ठिकाणी जायचं आहे. आता राज्यसभेसाठी ज्याप्रमाणे शरद पवारांसाठी ज्या प्रकारे राऊतांनी रान पेटवलं होतं, अक्षरशः शिवसेना उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे त्यांच्या विरोधामध्ये जाऊन वारंवार शरद पवार कसे पात्र आहेत किंवा त्या पदासाठी शरद पवार कसे हे महत्त्वाचे आहेत. कारण राज्यसभेचं पद हे अतिशय महत्त्वाचं असतं, अनुभव पाहिजे असतो आणि त्या ठिकाणी एक अनुभवी म्हणून पवार साहेबांनी त्यांनी नाव सुचवलं होतं आणि शरद पवारांना त्या ठिकाणी पाठवण्यासाठी ते आग्रही होतेच. तसं झालंही. आता विधान परिषद आली आहे, यासाठी ठाकरे हे सध्या अंगाला तेल लावून बसलेले आहेत. बघा, ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, कारण आता वारंवार बोललं गेलं की आमच्याकडे जास्त आमदार असताना आमचा दावा जो राज्यसभेवरती होता हे अतिशय योग्य होता आणि तो हक्क आमचा होता, असं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं. मग 2019 मध्ये कमी जागा असताना तुम्ही CM पदावरती हक्क का दाखवला होता? ते चुकीचं नव्हतं का? ठीक आहे, असो, त्या रातगे सोडून देऊ शकतो. तर आता जो काही विषय आहे, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. ते अपघातकालीन मुख्यमंत्री होते, म्हणजेच दॅट्स कॉल ॲक्सिडेंटल CM होते, पण त्याचा त्यांनी उपयोग काहीच केला नाही. आपलं कुटुंब, आपली जबाबदारी त्यांनी असंच काम केलं आणि त्यांनी काम काय केलं काय नाही हे पूर्ण महाराष्ट्रानं त्यावेळेस बघितलेलं आहे. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवरती पाठवण्यात आलं. मग त्या सभागृहातून हा व्यक्ती कधी कुठले मुद्दे उचलतो का, कुठली लक्षवेधी लावून धरतो का, कुठल्या मुद्द्यावरती शासनाला धारेवर धरतो का, अजिबात ह्या गोष्टी कोणीच ऐकलेल्या नसणार आहेत. मग नेमकं उद्धव ठाकरे हे काय बोलतात, ते बाप आमचा पळवला, नाव पळवलं, पक्ष पळवला, ते यावरती आत्ताही अडून आहेत. ते अजून या गोष्टीच्या बाहेर पडलेच नाहीत. मग त्या ठिकाणी पाठवून नेमकं साध्य काय करायचं आहे असं बरोबर 100% राऊतांना हे माहीत आहे. राऊतांना माहीत आहे या ठिकाणी या पदावरती त्यांना पाठवून काही होणार नाही. झालं असं, आता ज्याप्रमाणे शरद पवारांसाठी राऊतांनी रान पेटवलं होतं, आता या ठिकाणी विधान परिषदेकरता उद्धव ठाकरे करता ते रान पेटवत नाहीत हे उघड दिसतंय. आता या उमेदवारीवरनं किंवा ह्या पदावरनं जे काही आहे ते उद्धव ठाकरे ठरवतील असं स्पष्टपणे संजय राऊत बोलतात. याच्या उलट शरद पवारांची इच्छा आहे, त्यांच्याशी मी बोललोय असं खोटं सांगणारे संजय राऊत सर्वांनी पाहिलेत पाठीमागं. आता याविषयी काय जे आहे ते उद्धव ठाकरे बोलतील असं संजय राऊत बोलू लागले. म्हणून मी पहिलं वाक्य बोललो होतो की ठाकरेंचा आता बाजार उठलाय. कारण ज्यावेळेस जवळचेच लोक असं करू लागतात त्यावेळेस समजून जायचं की आता आपण सध्या शून्य बनलोय आणि त्या शून्याची किंमत कोणीही करत नाही, कारण त्या शून्याच्या पुढचे अंक सगळे गायब झालेले आहेत. मी कालच बोललो होतो की जो निखिल वागळ्याचा नावाचा एक पत्रकार, एक व्यक्ती, एक चाटुकार, जो वारंवार शरद पवारांची पालखी वाहून घ्यायचा,
उद्धव ठाकरेंचा कैवार घ्यायचा तोच व्यक्ती आज परत काकावरती उलटून बोलला आणि त्यांनी काल काकाला खडे बोल सुलावले होते. काकाची जी होती नव्हती का होती ते पूर्ण त्यांनी काढले होते का त्यालाही माहित आहे आता इथं कधीही कितीही तर ह्याला लाडेगोडी लावल्या तर आपला काही फायदा होणार नाही, कारण आता हे जहाज बुडाल्यामध्ये जमा आहे. हे जहाज बुडलंय, त्यावरती डाव लावून काहीही मिळणार नाही, काही साध्य होणार नाही. तर आपण यांची बाजू घेतली, आपण यांची बाजू घेऊन बोललो तर आपलं जे काही अस्तित्व आहे ते शून्य होणार आहे. त्यांना कळून चुकलंय. आता राऊतांना पण कळून चुकलंय की उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं राहणं, काकांच्या पाठीमागं राहणं यामध्ये नेमका फायदा कोणाचा आहे. आणि यामध्ये संजय राऊत बघा, तुम्ही काय म्हटले बघून घ्या. संजय राऊतांचं जे वक्तव्य असतात, जे काही बोलणं असतं, जे काही त्यांचे बाईट्स असतात, ह्या कुठंतरी उद्धव ठाकरेंना आतून डॅमेज करत आहेत. त्याची जी काही इमेज आहे ते इमेज डॅमेज करायची कामं यांचं प्रत्येक वाक्य प्रत्येक बयान करत आहे. संजय राऊत हे एक वरदान नसून ते ठाकरेंसाठी आता शाप बनायचे काम सध्या सुरू आहेत. आता आदित्य ठाकरे फुल नाराज आहे, इकडे राज ठाकरे नाराज आहेत पूर्णपणे. आणि आता जो काही मोठा पक्ष शिवसेना आहे ह्या 3 पक्षामधला, आता ह्या तिन्ही पक्षाला मिळून एक जागा यांची येणार आहे. आणि यामध्येच आता एक सगळ्यात मोठा गेम झाला आहे, तो गेम म्हणजे गुप्त मतदान पद्धती. आता गुप्त मतदान असल्यामुळं 100% नाही, तुम्ही लिहून घ्या, या सगळ्या महाविकास आघाडीचा एकही आमदार निवडून येईल याची गॅरंटी शून्य आहे. एकतर हे मतदान गुप्त आहे आणि गुप्त मतदानामध्ये अजून एकनाथ शिंदे, भाजप आणि हे जे पक्ष आहेत ही अजून यांचे किती लोक फोडतील आणि किती लोक यांची मतं आपल्या बाजूला खेचून आणतील याचा काहीही भरोसा नाही. आणि काकाचे जे काही 10 आमदार आहेत ते यांना वोट करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण काकांना शांतपणे पूर्णपणे बघितलेलं आहे. त्यांनाही माहिती आहे की आता आपण राज्यसभेवरती गेलोत याचं कारण हे लोक नाहीत, याचं कारण कुठेतरी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आपल्याला हे एक पद भेटलेलं आहे, काकांना माहिती आहे. मग गुप्त मतदान आहे, गुप्त वोटिंगमध्ये काहीही होऊ शकतं, कुणाच्या भागड्या कुणीही पळवू शकतं, काहीही होऊ शकतं. आणि हे सगळं संजय राऊत सुद्धा शांतपणे पाहतील, ते काहीही बोलणार नाहीत. कारण आता जो काही बाजार उठवायचा होता तो बाजार उठवून मित्रांनो गेलेला आहे. उठलाय बाजार, कारण विधान परिषद, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा ह्या सगळ्या हातच्या गेलेल्या आहेत. आता उरले काय, हातामध्ये काहीच उरलं नाही, फक्त हातामध्ये आता मशाल उरलेली आहे. ते मशालीनं विचार जाळायचे की अजून काय जाळायचं त्याचे त्याने ठरवावं. पण सध्या ठाकरेंचा बाजार हा उठल्यामध्ये जमा आहे. विधान परिषदेला ठाकरेंना समजून येईल की यार इथं आपलाच गेम होऊन बसलाय, आपण फुल या ठिकाणी मामू झालोत, हे त्यांना साक्षात्कार नक्कीच त्या दिवशी येईल. त्या दिवशी मे महिन्यामध्ये ज्यावेळी निवडणूक पार होईल. आता हे नरेश म्हस्के म्हणतात तुम्ही आता काही दिवसामध्ये दिल्लीला जाल सोनिया गांधीकडे, असं न करता तुम्ही एक फोन शिंदे साहेबांना करा, तुम्हाला ते आमदार करतील. की असे आता अनेक असे मुद्दे उठणार मित्रांनो. आणि हे 2 ते 3 महिने फक्त ह्या चर्चाच होणार. चर्चेमधनं शेवटलं काहीच होणार नाही. एवढं काळ्यावरची पांढरी रेघ आहे. तुमचं मत काय आहे, कोणाच्या या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हा. ठाकरेंचा बाजार 100% राऊतच उठवणार आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. असं ह्या सगळ्या जे प्रकरण आहे यावरून वाटतंय. खाली भरभरून कमेंट करा, व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार.